या रंगामध्ये हा पदर पाहिजे, अशा पदरामध्ये असं टेक्स्चर पाहिजे, जमत नाही. एक साडी घेण्याकरता किती तास व्यर्थ होतात सांगता येत नाही. मराठीतल्या एका प्रसिद्ध लेखकाने बाईच्या साडी खरेदीचं वर्णन करताना असं म्हटलंय, 100-10 दुकानामध्ये जाऊन 1000 साड्या पाहून पहिल्या दुकानातली पहिली साडी घेऊन घरी येणं याला म्हणतात बाईची साडी खरेदी. कशा करतात? टाळ्या, अनुभवाचं प्रतीक. 10,000 साड्या बघते पण पहिल्या दुकानातली पहिली साडी घेऊन येते. ती बाई बिचारी अडकली तिथं. साड्या बरं एवढं सगळं करून किमतीत बसेल असं काही नाही. या रंगाची दुकानदार म्हणतो असा पदर आहे, या रंगात आहे, असा काठ आहे, किंमत 15,000 रुपये. नको, मग हेच रंग, हेच काठ, हेच टेक्स्चर 500 रुपयात असेल तर दाखवा. दुकानदार म्हणतो नाही. बाई म्हणते मग ह्याच्यातले कमी करा. त्याच्यामध्ये दिवस जातात. बाई तिथे अडकळली, मुलाचा हात हातात धरून साडीच्या रंगामध्ये, काठामध्ये, पदरामध्ये गुंतून गेली. संध्याकाळ होत आली. ती जत्रा बघायला गावच्या गावं यायला लागली. त्या गर्दीच्या लोंढ्यामध्ये साडीच्या नादात मुलाचा हात कधी हातातून निसटून गेला बाईला कळलं नाही. दुकानातला सौदा जमला नाही. दुकानदार म्हणाला नाही नाही एवढ्या किमतीत देत नाही तर बाई म्हणाली मलाही नको, चल रे बाया. बघितलं कुठे बाया गेलं ना हरवून. त्या गर्दीच्या लोंढ्यामध्ये ते मूल कुठेतरी हरवून गेलं. त्यालाही कळलं नाही, कारण त्याला जायचं होतं खेळण्याकडे, बाई अडकली साडीकडे. गर्दीच्या त्या ओघामध्ये तो मुलगा हातातून सुटला. कुठे गेला आणि मग बाईचे डोळे उघडले. अरे मुलगा हरवला. मग इकडं धावावं का तिकडं धावावं? चुकलिया माये बाळ हुरू पाहिजे. झालं, मुलगाही रडायला लागला तिकडं. ही बाई इकडं शोधायला लागली. इकडं गेला का समोर गेला, कुठे गेला कुणाला माहिती. काही सुचेना, रडत बसली. काही लोक तिथं आले. त्याने विचारलं का रडता आई? म्हणून मुलगा हरवला. किती वेळ झाला? आत्ता 5 मिनिटापूर्वी हातात होता. लोकांनी सांगितलं चिंता करू नका, या जत्रेकरता म्हणून तिथं पोलीस ठेवलेले आहेत. पोलिसांचं एक ठाणं उभं केलंय, तुम्ही तिथं जा. तिथं पोलीस बसलेले आहेत, त्यांच्याकडे तक्रार नोंदवा, ते शोधून आणून देतील. ठीक आहे, बरं वाटलं. धावत तिथं गेली. तिथं एक टेबल खुर्ची टाकून एक साहेब बसले होते. बाकी काही पोलीस असे आजूबाजूला उभे होते. रडायला लागली. तिथल्या त्या साहेबांनी विचारलं काय झालं? मुलगा हरवला. किती वेळ झाला? आत्ता 10 मिनिटापूर्वी. मग शोधून द्या, काहीतरी करा, माझा मुलगा आणून द्या. साहेबांनी सांगितलं देऊ ना, तुम्ही घाबरू नका, काही एक ताण घेऊ नका, आम्ही आणून देतो. तुमचा मुलगा हरवला ना, आत्ता हरवला ना, आम्ही शोधून आणून देतो. तुम्ही बसा इथं, पाणी प्या. तिला पाणी पिणं दिलं, सगळं झालं. ती म्हणाली आणावं माझा मुलगा. पोलिसांनी सांगितलं आम्ही देतो आणून, पण मुलाचं काहीतरी फोटो काहीतरी आम्हाला असं दिसला तर ओळखू येईल ना मुलगा, काहीतरी सांगा. ती बाई जी उचकली ती म्हणाली जत्रेत येताना हरवेल खात्री होती म्हणून काय फोटो घेऊन येऊ काय मी? मुलगा हरवणारच आहे म्हणून. पण ठीक आहे, रागावू नका, पण निदान वर्णन कसा होता तुमचा मुलगा? ती म्हणाली फार गोड होता, एवढ्यावर शोधता येत नाही. कोणत्याही आईला आपला मुलगा गोड वाटतो. कुणाला आम्ही घेऊन यावं? काही वर्णन करून सांगा. अंगावर कपडे कोणते होते, जन्मखूण काही आहे का, नाव काय आहे त्याचं, काही सांगा ना. केसाचा रंग कोणता, डोळ्याचा रंग कोणता, काहीतरी सांगा. मग तिने सांगितलं शाळेतून आला होता, पांढरा शर्ट आहे, निळी चड्डी अंगावरती, असा आहे, पायामध्ये बूट आहेत, कुरळे केस आहेत, डोळ्याचा रंग काळा आहे, सावळा वर्ण आहे, काय 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 त्या बाईने सांगितलं मुलाचं. ते लिहून घेतल्यावर त्या साहेबांनी तिथं उभ्या असणाऱ्या पोलिसांना सांगितलं जा रे, अर्ध्या तासा आत्ता 10 मिनिटापूर्वी तो मुलगा हरवलाय, फार लांब गेला नसेल, तोही आईच्या वियोगानं रडत असेल, इथं कुणी मुलं या वर्णनाचे आहेत का बघून या बरं, हुडकून आणा. ते 7-8 पोलीस होते, ते तिथून पांगले गर्दीमध्ये शोधायला म्हणून गेले. ती बाई अजून येतील आणतील तुमचा मुलगा शोधून, तुम्ही त्रास करून घेऊ नका, बसा जरा निवांत बसा. आई बसली. ते 7-8 पोलीस गर्दीमध्ये पांगले, शोधाशोध करायला लागले. आणि 15-20 मिनिटांनी
त्या 8ही पोलिसांनी त्या वर्णनाचा एक एक मुलगा हुडकून आणला. पांढरा शर्ट, निळी चड्डी, कुरळे केस, डोळ्याचा रंग काळा, प्रत्येक पोलिसाच्या कडेवर एक एक मुलगा घेऊन आले. आता 8 मुलं आली. तो साहेबही हैराण झाला. ते म्हणाले, अरे काय आणलं तुम्ही? तुम्ही सांगितलेल्या वर्णनाची हरवलेली मुलं आली, सगळी मुलं रडत आहेत आईच्या नावानं. म्हणजे किती बायका साड्याच्या दुकानात गुंतल्या होत्या बघा ना. एकेका पोलिसाच्या कडेवर एक एक मुलगा घेऊन आला. मग त्या साहेबांनी त्या बाईला विचारलं, हा तुमचा मुलगा आहे? आई म्हणाले, हा नाही, हा नाही, हा नाही, हा नाही, हा नाही. माझा दृष्टांत संपला. मला विचारायचं हे आहे की आई प्रत्येक मुलाकडे बघून हा नाही, हा नाही, हा नाही का म्हणते? कारण तिला आपला मुलगा कोणता आहे हे कळतं म्हणून. हा नाही, हा नाही, हा निषेध हा ज्ञानपूर्वक असतो. आपलं काय आहे हे जिला कळतं तीच हा नाही म्हणून सांगते. तसं वेद परमात्म्याच्या संबंधानं न इति न इति म्हणतो, कारण वेदाला काय परमात्मा आहे याची जाणीव आहे. कोणताही निषेध हा प्राप्तीपूर्वकच स्वीकारावा लागतो, हा वेदांताचा नियम आहे. परंतु परमात्म्याचं निषेधमुखानं वर्णन करून समाधान होत नाही, म्हणून वेदातल्या सगळ्या श्रुती या एके दिवशी भगवंताकडे गेल्या आणि भगवंताला म्हणाल्या की तुमचं निषेधमुखानं वर्णन करून आमचं मन भरत नाही, मग तुमचं वर्णन आम्हाला विधिमुखानं करायचं आहे. तुमच्या रूपाचं, तुमच्या नावाचं, तुमच्या स्वरूपाचं चिंतन आम्हाला करायचं आहे. याच्याकरता आम्हाला काही मार्ग सांगा ना. भगवंतांनी त्यांना सांगितलं, एक काम करा, द्वापार युगामध्ये मी ज्या वेळेला कृष्ण रूपामध्ये अवतार घेणार आहे आणि गोकुळात असणार आहे, त्यावेळेला तुम्ही गोपिकांच्या रूपानं गोकुळामध्ये या. तुम्हाला माझं वर्णन करण्याची आणि माझ्याबरोबर लीला करण्याची मी संधी उपलब्ध करून दे. म्हणून वेदातल्या या सगळ्या श्रुती ज्या कर्मपर आहेत, ज्या ज्ञानपर आहेत, ज्या भक्तिपर आहेत, त्या सगळ्या श्रुती गोकुळामध्ये गोपिकांच्या रूपानं प्रकट झाल्या. गोकुळामध्ये 3 रूपानं स्त्रियांचा विचार संत सांगतात. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्रा. गोकुळात काही सुना होत्या, काही लेकी होत्या आणि स्वतंत्रा शब्दाचा अर्थ आहे सासवा. कारण सासू एवढं स्वतंत्र कोणीच नसतं. देश परतंत्र असताना सुद्धा सासवा स्वतंत्र होत्या. त्यांच्या एवढं स्वतंत्र कोण आहे? म्हणून वेदातल्या ज्या कर्मरूप कर्म सांगणाऱ्या श्रुती आहेत त्या गोकुळातल्या सुना झाल्या. ज्ञानपर ज्या श्रुती आहेत त्या गोकुळातल्या लेकी झाल्या आणि भक्तिपर ज्या श्रुती आहेत त्या गोकुळातल्या सासवा झाल्या. या सगळ्या वेदातल्या श्रुती आहेत. कर्मपर श्रुती सुना का झाल्या? कारण कर्म नेहमी परतंत्र आहे. कर्म करताना आपल्याला जे लागतं त्याच्यातलं काही आपल्या ताब्यात नाही. अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक्विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम, या 5 गोष्टीने कर्म जर घडत असेल तर अधिष्ठान म्हणजे देह, कर्ता म्हणजे जीव, करता येणे नामे बोलीजे जीव, ज्ञानोबराय बोलतात. शरीर आपल्या हातात नाही, प्राण आपल्या हातात नाही, इंद्रिय आपल्या हातात नाहीत, कर्म कृती आपल्या हातात नाही, इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता आपल्या हातात नाहीत. कर्म नेहमी परतंत्र आहे. जे कर्म आपण करतो त्या कर्माचं फल कधी मिळावं? परतंत्र आहे मनुष्य. कर्म हे कायम परतंत्र असल्यामुळे, ते कुणावर तरी अवलंबून असल्यामुळे ह्या कर्मपर सगळ्या श्रुती सुना झाल्या. कारण सून कायम परतंत्र असते, सून कधीही स्वतंत्र नसते. बघा, आपण विचार करा, तिने किती स्वयंपाक करावा? परतंत्र आहे. तिने पोळ्या किती कराव्यात आणि भाकरी किती कराव्यात? सासू सांगेल तेवढ्या, परतंत्र आहे. तिने किती वेळा बाहेर जाऊन घरी परत यावं? सासू सांगेल त्या वेळात, परतंत्र आहे. बोलू, तिने कोणत्या रंगाची साडी नेसावी? सासू सांगेल त्या, परतंत्र आहे. साडी सुद्धा तिला स्वतंत्र मनानं नेसता येत नाही, सासू म्हणेल ती.
चांगली साडी नेसून सून बाहेर पडली की सासू म्हणते कुठं बेल घालायला, एवढ्या चांगल्या साड्या खराब करतेस, इथं मैत्रिणीकडे तर जायचंय, कशाला नवीन साडीची घडी मोडली, साधी साडी नेसून जाता येत नाही. झालं साधी साडी. साधी साडी नेसून सून बाहेर पडली की सासू म्हणते काय आपण दरिद्री आहोत याचं प्रदर्शन करायचंय काय, चांगल्या साड्या नाहीच आहेत काय तुला, माझा मुलगा इतका कमवतो आणि इतकं देतो तरी पुद्रट साड्या नेसून जातेस, लाज वाटत नाही तुला, आपल्या घराण्याचं नाव घालवायचंय. काय नेसावं तिने, सासू म्हणेल ते. मी काय म्हणतो हे सुनांना पटत असेल, सासवांना पटत नसेल, पण सासवांना माझी विनंती आहे की तुम्ही सून असताना कसं वातावरण होतं एकदा आठवून बघा. हेच वातावरण. सून कायम परतंत्र आहे, तिने काही केलं तरी तिला शिव्या खाव्या लागतात, तिचं काहीच पटत नाही, कायम परतंत्र. म्हणून कर्म हे परतंत्र असल्यामुळे कर्म लेकीच्या सुनेच्या रूपानं गोकुळात प्रकट झालं. ज्ञान हे लेकीच्या रूपानं आलं. लेकीचं कसं आहे, ती थोडी स्वतंत्र आणि थोडी परतंत्र आहे. काही बाबतीत स्वतंत्र आहे, काही बाबतीत परतंत्र आहे. लेक म्हणून घरी आली असेल तर तिने किती वाजता उठावं, लेकीने माहेरी आल्यावर तिला वाटेल तेव्हा उठावं, कारण सासरी कष्ट असतात. म्हणून ती झोपली थोडा वेळ जास्त, आणि जर सुनेने सांगितलं अजून उठल्या नाहीत वंश म्हणलं की सासू म्हण झोपू दे, तिला तिकडं काम असतात. मग सुनेला कामं नसतात काय, झोपू दे तिला, तिला फार कष्ट करावे लागतात, ते झोपू दे तिला, अजून झोपू दे. तिने किती वाजता उठावं स्वतंत्र आहे, पण सासरून निरोप आला की तिला परतंत्र म्हणून जावं लागतं. तसं ज्ञान काही बाबतीत स्वतंत्र आहे, मोक्ष देण्याच्या बाबतीत ज्ञान स्वतंत्र आहे, पण प्राप्त होण्याच्या बाबतीत गुरूंनी कृपा केल्याशिवाय होत नाही, म्हणून परतंत्र आहे. म्हणून लेकीच्या रूपाने ज्ञानपर श्रुती प्रकट झाल्या आणि भक्तीपर सगळ्या श्रुती सासवांच्या रूपानं प्रकट झाल्या. कारण सासू स्वतंत्र आहे, तिने किती वाजता उठावं, किती वाजता झोपावं, तिला वाटेल त्यावेळेला जेवावं, वाटेल त्याला बोलावं. सासू आहे ती, शेवटी काही झालं तर स्वतंत्र आहे. किती ती 10 वाजता जरी उठली तरी तिला कोणी बोलत नाही, पहाटे उठायचं तिला बंधन नाही. आणि सासूला जर उठवलंच तर ती एवढंच म्हणते रात्रभर डोळ्याला डोळा नाही. काय या सासवांना झोपा लागत नाहीत मला कळत नाही. आत्ता आत्ता कुठं डोळा लागला होता आणि तू, मी झोपलेलाच बघवत नाही तुला. स्वतंत्र आहे. सुनेला पहाटे उठावं लागतं, लेकीला थोडंसं उशिरा उठलं तरी चालतं. सासवांचं तसं नसतं. सासू ज्या वेळेला उठते ती पहाट असते. पहाटे उठायचं नाही सासूने, ती उठेल ती पहाट. भक्तीपर सगळ्या श्रुती सासवा झाल्या आणि या सर्व कर्मपर, ज्ञानपर आणि भक्तीपर श्रुतींना दिलेला शब्द सिद्ध व्हावा आणि त्यांना आपल्या बरोबर क्रीडा करून आपलं वर्णन करता यावं, याच्याकरता म्हणून भगवंतांनी रासलीलेला आरंभ केला. ही रासलीला काय आहे, या रासलीलेच्या पूर्वी थोडासा एक स्वतंत्र विचार आहे, तो 1-2 मिनिटात सांगतो. विस्ताराचा विषय सांगण्याची इच्छाही आहे पण वेळ नाही आहे. कामाने भगवंतावर विजय मिळवण्याचा विचार केला. रासलीलेचं मागचं रहस्य काय आहे, कामाने भगवंतावर विजय मिळवण्याचा विचार केला आणि भगवंताला युद्धाचं आव्हान दिलं. एक गंमत सांगतो, फक्त त्याच्यातला भाव सांगून पुढे जातो. कामाने जेव्हा भगवंताला आव्हान दिलं की देवा मला मी तुमच्यावर विजय मिळविनच, कारण कामाने आतापर्यंत सगळ्यांवर विजय मिळवलेले आहेत, नारद सुद्धा सुटले नाही त्याच्यातून, मी तुम्हालाही जिंकून दाखवेन. भगवान शंकराला मी हरवलेलं आहे, तुमची काय कथा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले ठीक आहे, तुला माझ्याबरोबर युद्ध करायचंय, माझ्यावर विजय मिळवायचा आहे, माझं काही म्हणणं नाही, तू युद्ध माझ्याशी कर, मीही युद्धाला तयार आहे. पण मला सांग, तुला मोकळ्या मैदानात युद्ध करायचंय का किल्ल्यात राहून युद्ध करायचंय.
रामाने विचार केला, मोकळ्या मैदानात तर आपण यांना हरवणं शक्य नाही, हे कधीही आपल्याला जिंकून घेते. त्यांनी सांगितलं किल्ल्यात, मला किल्ल्याचा आश्रय करून मग मधून मधून तुमच्यावर आक्रमण करायचंय. भगवंतांनी सांगितलं ठीक आहे, कामाला किल्ल्याचं स्थान द्यावं म्हणून त्या कामाला गोपिकांच्या हृदयात आश्रय दिला. आणि भगवान म्हणाले, मी मोकळ्या मैदानात आहे, तू किल्ल्यात आहेस, बघू कोण जिंकतं. आणि रासक्रीडेला प्रारंभ झाला. कामाचा आणि भगवंतांनी बासरी वाजवली, गोपिकांनी हातातली कामं टाकून भगवंताकडे त्या आकर्षित झाल्या. हातातली कामं टाकून गोपिका भगवंताकडे निघाल्या. भगवंतांनी त्या आल्याबरोबर त्यांना उलटसुलट काही प्रश्न विचारले. कशा करता आला? घरी जा, ही वेळ नाही तुम्ही इथं रानामध्ये यायची. गोपिकांनी त्याला काही उत्तरं दिली. गोपिका म्हणाल्या, देवा ठीक आहे, आम्ही घरी निघालो. भगवंतांनी पुन्हा त्यांना अडवलं, कशा करता घरी चालला? पहिल्यांदा स्वागत करून बोलवलं, स्वागतम वो महाभागः प्रियम किम करवाणी वहा व्रजस्य अनामयम कश्चित ब्रूतागमन कारणम. आलं तरी कारण, गेलं तरी कारण विचारलं. भगवंतांनी मग त्या गोपिकांना थांबवून घेतलं. भगवान शुकाचार्य म्हणतात, त्या गोपिका तिथं थांबल्या आणि गोपिकांनी भगवंताला काही प्रार्थना केली. ती प्रार्थना करून झाल्यानंतर भगवंतांनी गोपिकांबरोबर रासक्रीडा करायला प्रारंभ केला. दोन दोन गोपिकांच्या मध्ये एक भगवान, एका गोपिकेबरोबर एक भगवान, गोपिकांच्या गुच्छात एक भगवान, असे अनेक गुच्छ. अशा विविध लीलांनी भगवंतांनी गोपिकांची मनं रिझवली. आणि त्रैलोक्याचा अधिपती असणारा हा परमात्मा आमच्या बरोबर लीला करतो, आम्ही म्हणू तसं नाचतो, आम्ही म्हणू तसं वागतो, हा अभिमान गोपिकांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाल्याबरोबर भगवान त्या गोपिकांच्या त्या सगळ्या समूहामधून अचानक गुप्त होऊन निघून गेले. भगवान कुठे गेले, कुठे गेले, कुठे गेले, हे विरह, हा विरह गोपिकांना झाला. या विरहाचा बोध व्हावा याच्याकरता म्हणूनच गोपीगीत झालं. विरहामध्ये गोपिका काय बोलतात, विरह कसा असतो? भक्तिशास्त्रामध्ये 3 भावना प्रकट झाल्या आहेत. एकाला म्हणतात पूर्वराग, दुसऱ्याला म्हणतात मिलन आणि तिसऱ्याला म्हणतात विरह. भक्तिशास्त्रामध्ये विरहाला खूप मोठं स्थान आहे. संगम विरह विकल्पे वरम इह विरहो न संगमस्तस्य. भक्तिशास्त्राने चिंतन केलंय. परमात्म्याचा संगम आणि परमात्म्याचा विरह याच्यामध्ये काय हवं असं जर विचारलं तर विरह मागावा, भगवंताचा संगम मागू नये. विरहाचं महत्व सांगितलं गेलं. संगम विरह विकल्पे वरम इह विरहे न संगमस्तस्य. विरह चांगला, भगवंताचा संगम चांगला नाही. का नाही? त्याचं कारण संगे सैव तथैका त्रिभुवन अपि तन्मयम विरह. विरहे का बाबा असं सांगितलं? त्याचं कारण असं आहे, संगम झाला तर एकच परमात्मा भेटेल, पण विरहामध्ये सगळीकडे तोच दिसेल. याच्यापेक्षा याच्यामुळे संगमापेक्षा विरह चांगला. पहिल्यांदा पूर्वराग म्हणून एक अवस्था आहे, त्याच्यापेक्षा चांगली अवस्था मिलनाची आहे आणि त्याच्यापेक्षा चांगली अवस्था विरहाची. एकापेक्षा एक श्रेष्ठ अवस्था आहे. भगवंताच्या प्राप्तीच्या पूर्वी भगवंताच्या प्राप्ती करता कोणत्याही विषयाचा त्याग करायची तयारी दाखवून फक्त आणि फक्त भगवंताचंच चिंतन प्राप्ती करता करणं याला पूर्वराग असं म्हणतात. परमात्मा भेटीची तळमळ याला पूर्वराग म्हणतात. तळमळ 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 होते. आपण काल बोललो, पुसावेसी हेची वाटे जे जे भेटे तयासी, देव कृपा करील आज काय लाज राखील. देव भेटावा भेटावा, अजून दर्शन नाही, अजून दर्शन नाही, लवकरात लवकर भेटावा, त्याच्याकरता वाटेल ते करण्याची तयारी.
याच्याकरता रुक्मिणी मातेचं उदाहरण दिलं जातं, पुढे येणारच आहे. पण ज्या वेळेला सुदैवाने भगवंताचं वर्णन करून सांगितलं आणि रुक्मिणी मातेला कळलं की याच्याशिवाय चांगला पती मिळू शकत नाही, हाच आपला पती आहे, त्यावेळेला त्याच्या प्राप्तीकरता सुदैव सांगत असताना तिची काय अवस्था झाली, नाथ महाराजांनी वर्णन करताना सांगितलंय, कृष्ण स्वरूपाची हा प्राप्ती भीमती सादर श्रवणार्थी हृदयी भवली मूर्ती बाह्य स्फूर्ती मावळली, प्रपंचाचा विचार मावळून गेला, अंग झाले रोमांचित, नेत्र बाष्पपै दाटत, शरीर चळचळा कापत, पडे मूर्छित धरणीये. जमिनीवर पडली रुक्मिणी माता, रोमांचित झाला अंग, डोळ्यातून पाणी येत आहे, शरीराला कंप सुटलेला आहे, अष्टसात्विक भाव निर्माण झाले. एक म्हणती धराधरा, एक पल्लवी घालती वारा, एक म्हणती हे सुंदरा, कृष्ण कीर्तीने झडपली. याला पूर्वराग म्हणतात. या तीव्र तळमळीतून परमात्मा कृपा करतात, परमात्मा भेटतात. परमात्म्याची भेट झाली की त्याला म्हणतात मिलन. तुकोबारायांनी मिलनाचा विचार सांगितलाय. माझे केले समाधान, रूप गोजिरे सगुण, निवविले मन आलिंगन देऊनी. मला आलिंगन देऊन त्याने माझं मन निवविलं, हे मिलन आहे. एकरूपता निर्माण होणं, भेटणं. तुका म्हणे येणे जाणे नाही, आता राहिलो अनंताची पायी, मिलन आहे. आता आम्हाला दुसरं काही नको, कशात आनंद वाटत नाही. लोकमान देह सुख उपभोग थोडे नाही, संपत्ती उपभोग अनेक, पण विटंबना दुःख तुझी भेटी वाचोनी. मिलन ही दुसरी भावसंकल्पना आहे. परमात्मा भेटतो. काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. गोपिका, एक बोबड्या गोपिकेचं वर्णन ज्ञानोबा करतात. जात होते यमुने पानिया, वातेत भेटला सावळा, दोईवल तोपी मयूल पिचाची, खांद्यावली कांबला. तेने माझी केली तवाली, मग मी तेथून पलाली, पलता पलता घसलून पलली, डोईची घागल फुतली. ती गोपिका सांगते, डोईची घागल फुतली, मग मी ललत बतले, पिकलून आले शालंग पाणी, त्यांनी मज पोटासी धरले. काय गोपिकेची भावना. निवृत्ती कृपे हे सुख ज्ञानदेवा लागले. मज पोटासी धरले, माझे केले समाधान, रूप साजिरे सगुण, निवविले मन आलिंगन देऊनी. मला आलिंगन दिलं. मिलन, प्रथम भेटी आलिंगन, मग चरण वंदावे, मिलन. आणि या मिलनानंतर भगवंताचा विरह होतो. हा विरह ही त्याच्यापेक्षा श्रेष्ठ भावना मानली जाते. भगवंताचा वियोग होतो. हा वियोग 3 प्रकारचा असतो. एक वर्तमान विरह आहे, एक भावी विरह आहे आणि एक भूत विरह आहे. वर्तमान विरहापेक्षा भावी विरह महत्वाचा आणि भावी विरहापेक्षा भूत विरह महत्वाचा. वर्तमान विरह तीव्र असतो, भावी विरह तीव्रतर असतो आणि भूत विरह तीव्रतम असतो. भगवान आत्ता आपल्या जवळून जाणार आहे, निघाले गेले असं वाटणं हा वर्तमान विरह आहे. भगवान उद्या आपल्याला सोडून जाणार आहे, हा भावी विरह आहे. आणि भगवान सोडून गेले की भूत विरह आहे. भूत विरह 10 प्रकारांनी प्रकट होतो. चिंता त्रजागर द्वेगो, तानवम मलिनांगता, प्रलापो, व्याधी, उन्मादहा, मोह मृत्युर्दशादश. मृत्यू सदृश अवस्था निर्माण होण्यापर्यंत विरह निर्माण होत असतो. असा विरह गोपिकांना प्राप्त झाला. आणि त्या विरहाच्या भावनेमध्ये त्या गोपिकांना असं वाटलं की हा परमात्मा आता आपल्याला भेटेल का नाही, म्हणून त्या परमात्म्याला शोधत शोधत त्या गोपिका निघाल्या. तेव्हा त्या गोपिकांच्या लक्षात आलं की परमात्म्याची पावलं वाळूमध्ये उमटली आहेत, पण त्याच्या बरोबरीनं अजून एक पावलं आहे, त्याच्यापेक्षा थोडी मोठी स्त्रीची वाटणारी पावलं. कोण? राधा. भागवतात राधेचं वर्णन नाही, पण ती राधा असावी. कारण भगवान श्रीकृष्णाच्या चरणकमलावरची जी चिन्ह सांगितली जातात तशीच चिन्ह राधेच्या चरणावरची सांगितली जातात. त्यामुळे ती राधा असावी.
काही खुणांवरून मग भगवान इथं थांबले. काही झाडाखाली भगवंताच्या फक्त चवड्याचा ठसा उमटला होता. गोपिकांनी अनुमान केलं बहुतेक इथं राधेच्या साठी म्हणून भगवंतांनी फुलं तोडली उंच टाचा करून आणि त्याचा गजरा राधेच्या केसामध्ये माळला असेल. तिथून थोडं पुढे निघाले. काही बसल्याच्या चिन्ह खुणा दिसल्या. भगवान इथं राधेबरोबर बसलेले दिसतात. राधेलाही बरं वाटायला लागलं, भगवान मला सोडून आले. आणि राधेच्या मनात अभिमान निर्माण झाल्यानंतर राधेला सोडूनही भगवान निघून गेले. तेवढ्यात काही गोपिका शोधत शोधत तिथं आल्या आणि त्या राधेला गोपिकेला म्हणायला लागल्या, काय ग तुझ्या बरोबर आला गेला कुठे? माहिती नाही कुठे गेला. ती सुद्धा त्यांना शोधत शोधत निघाली. आणि जाताना भगवत विरहाच्या भगवत प्रेमानं व्याकुळ झालेल्या, विरहामध्ये व्याकुळ झालेल्या त्या गोपिकांनी भगवंताला आळवायला सुरुवात केली. भागवतामध्ये हे गोपीगीत नावानं प्रसिद्ध आहे. हे गोपीगीत फार महत्वाचं. याच्यामध्ये भक्तिशास्त्रातल्या सर्व संकल्पना प्रकट झाल्या आहेत. या गोपीगीताचा विस्तारानं अर्थ आपल्याला सांगता येणार नाही, पण तरी सुद्धा गोपिकांच्या अंतःकरणातला तो भाव आपल्या तुमच्या माझ्या अंतःकरणातही उदित व्हावा याच्याकरता या गोपीगीताचं गायन आपल्याला करायचं आहे. ज्यांना गोपीगीत म्हणता येतं त्यांनी बरोबरीनं म्हणावं. ज्यांना पाठ नाही, ज्यांच्या हातामध्ये त्या पुस्तिका आहेत त्यांनी पुस्तिकांमध्ये बघून म्हणावं. ज्यांना पाठ आहे त्यांनी डोळे मिटून भगवंताचं ध्यान करून ते गोपीगीत म्हणावं. आणि ज्यांना पाठ नाही, ज्यांच्या हातात पुस्तिका नाही, शेजारच्यांच्या पुस्तिकेमध्ये बघा, ओढून घेऊ नका. शेजारच्या पुस्तिकेमध्ये बघून म्हणा. तेही जर शक्य नसेल तर डोळे मिटून भगवान श्रीकृष्णाच्या चरणकमलाचं ध्यान करून फक्त गोपीगीत शांत चित्तानं ऐका. सगळ्याचं फल भगवंताची कृपा होणं हे समान आहे. म्हणलंच पाहिजे, चुकीचं असं काही करू नका. म्हणायचं नसेल, म्हणता येत नसेल आणि भगवंताच्या चरणकमलाच्या ध्यानामध्ये आनंद वाटत असेल तर भगवान श्रीकृष्णाची मूर्ती डोळ्यासमोर आणा. त्रिभंगी देहुडा ठाण मांडोनिया माये कल्पद्रुमा तळी वेणू वाजविता आहे अशी भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणा. भगवान श्रीकृष्णाची डोळे बंद करून भगवान श्रीकृष्णाचं ध्यान करा आणि हे गोपीगीत ऐका. आपण गोपीगीत म्हणू आणि मग नामस्मरणाकरता थोडी विश्रांती घेऊ. जयति देहिकं जन्मनारया जयत इंदिरा शश्वतत्रयी दैत दृश्यता
केलं. जयति ते धिकं जन्मना व्रजः श्रयत इंदिरा शश्वदत्रहि दयित दृश्यतां दिक्षुताभकाः वैधता सवस्त्वान विचिन्वते. गोपिका म्हणू लागले, देवा तुम्ही आमच्यापासून लांब गेला, तुमचा विरह आम्हाला झाला, पण आम्ही तुम्हाला हे सांगू इच्छितो की तुम्ही व्रजामध्ये आल्यापासूनच खरं म्हणजे व्रजाचा महिमा वाढला आहे. व्रजाचं महत्त्व आम्ही असताना नव्हतं, तुम्ही आल्यामुळे व्रजाचा महिमा वाढला. वास्तविक व्रजाचं महत्त्व होतं म्हणूनच भगवान तिथं आले. पण गोपिका म्हणतात आमच्यामुळे नाही, तुमच्यामुळे या व्रजाचा महिमा वाढला. इंदिरा अत्र शश्वत आश्रय, इथं लक्ष्मी कायमची येऊन राहिली देवा तुमच्यामुळे. इथं काही कमी पडत नाही, इथं सुखाची वानवा नाही, इथं आनंदाची वानवा नाही, सगळीकडे आनंद आहे. पण ज्यांनी तुम्ही एवढा आनंद दिला, एवढं सुख आम्हाला दिलं, आम्ही जे प्राण धारण केले ते केवळ आणि केवळ तुमच्या करता केले. नाहीतर आमच्या प्राणांनी या देहामध्ये राहावं असं या देहातही काही नाही, आणि आमच्या प्राणांनी शरीर धारण करून या प्रपंचात राहावं असं या प्रपंचातही काही नाही. हा प्रपंच ना आमच्या देहाला सुख देणार आहे, ना हा देह आमच्या प्राणाला, आमच्या अंतःकरणाला सुख देणार आहे. आपल्या जीवनातल्या भगवंताचा विचार काढून टाकला तर या जगण्याला जगणं तरी कसं म्हणायचं? हा देह धारण करून काय मिळालं? या देहाने आमच्या अंतःकरणाला समाधान दिलं नाही. अरे जे साधन आम्ही स्वीकारतो त्या साधनाने अंशतः तरी कुठे समाधानाचे क्षण दाखवावेत ना. पण आम्ही प्राण धारण केले तुमच्याकरता. ज्यांनी तुमच्या करता म्हणून हे प्राण धारण केले त्या गोपिका तुम्हाला शोधत 10 दिशांना फिरतायत. देवा कण येऊ द्या अंतःकरणात, आम्हाला दिसा, आम्हाला प्राप्त व्हा. दुसरी एक गोपिका म्हणते, शरदुदाशये साधुजा तसत सरसी जोदर श्रीमुषादृशा सुरतनाथ ते शुल्कदासिका वरद निघ्नतो नेह किंबधा. दुसरी गोपिका म्हणते, देवा आम्ही तुमच्या दासी आहोत. कशा दासी? अशुल्क दासिका आहोत आम्ही. बाकीचे दास दासी पगार घेऊन तुमचं दास्यत्व स्वीकारत असतील, तुमची नोकरी करत असतील, तुमच्याकरता गरम पाणी देत असतील, तुम्हाला रांधून तुम्हाला जेवण वाढत असतील, पण ते सगळे शुल्क घेऊन करतात. इथं भगवत भक्तांचा दासांचा अपमान नाही बरं का. भगवंताकरता शुल्क, भगवंताकरता काहीही देणाऱ्याला प्रल्हादानी दास म्हटलंच नाही. मी भगवंताची प्रार्थना करावी, भगवंताने मला माझ्यावर कृपा करावी, भगवंताची कृपा व्हावी म्हणून मी भगवंताची प्रार्थना करावी, तर ही प्रार्थना प्रल्हादाला मान्य नाही. यस्त आशिष आशा असते नस भृत्य हा सवय वणिक, हे शब्द प्रल्हाद वापरतात. यस्त आशिष आशा असते. देवा तुमच्याकडून काही आशीर्वादाच्या अपेक्षेनं जे तुमची भक्ती करतात, देवाकडून काही वर प्राप्त व्हावे, देवाने आपल्यावर कृपा करावी, नाही नाही अगदी शेवटी देवाने आपल्याला मोक्ष द्यावा, एवढ्या आशेनं, एवढ्या आशिषाच्या अपेक्षेनं जर तुमचा भक्त तुमची भक्ती करत असेल तर प्रल्हाद म्हणतात नस भृत्य हा, तो तुमचा भृत्य नाही, मग कोण आहे? सवय वणिक, तो तुमचा व्यापार करणारा व्यापारी आहे. देवा तो तुम्हाला काहीतरी देतो आणि तुमच्याकडून काहीतरी आशिषाची अपेक्षा करतो. देणं आणि त्याच्या मोबदल्यात घेणं हे वणिकाचं काम आहे, भक्ताचं काम नाही. भक्ताला फक्त देणं माहिती असतं, घेणं माहित नसतं.
कोणत्याही भक्ताला घेणं माहीत नाही. तुकोबाराय आले देण्याकरताच आले, काही घेतलं नाही. समर्थ अवताराला आले देण्याकरताच आले. ज्ञानोबारायांचा अवतार देण्याकरताच झाला. संत उदार उदार भरले अनंत भांडार. काय दिलं नाही संतांना? आणि आपल्याकडे काय मागितलं सांगा? काय मागितलं? तुम्ही माझं नामस्मरण करा, मागितलं नाही. तुम्ही माझ्या वारीला या, मागितलं नाही. देवानी सांगितलं संतांच्या वारीला जात जा म्हणून, पण संतांनी नाही म्हटलं. घरदार आमच्या नावावर करा, मागितलं नाही. मला अमुक अमुक द्या, मला भाव द्या, मला प्रेम द्या, मला किंमत द्या. नाही नाही, काही करू नका. त्यांना शिव्या देणाऱ्यांना सुद्धा त्यांनी कृतार्थ केलं. कशाची अपेक्षा? गोपिका म्हणतात आम्ही अशुल्क दासिका आहोत. आम्ही तुमच्याकडे मोक्ष मागत नाही, आम्ही तुमच्याकडे प्रेम सुद्धा मागत नाही. प्रेमाच्या मोबदल्यात प्रेम द्या. त्या भूमिकेमध्ये ती वेगळी भूमिका आहे. तेही भक्तच आहेत, प्रेम मागतात, ते श्रेष्ठ भक्तच आहेत. तुकोबारायांनी म्हटलं ना, आम्ही घ्यावे तुमचे नाम, तुम्ही द्यावे आम्हा प्रेम. पण तो भक्ताचा वर्ग वेगळा आहे. या गोपिका म्हणतात देवा आम्ही अशुल्क दासिका आहोत. आम्ही कोणती अपेक्षा करत नाही. तुम्ही आमच्यावर प्रेमही करू नका. आम्ही म्हणत नाही आम्हाला तुमच्याकडून काहीही नको आहे. तुम्ही आमच्यावर दृष्टी टाकली, नुसत्या त्या दृष्टीनं आमचं जीवन घायाळ झाले देव. काही नकोय आम्हाला. तुम्ही आमच्यावर दृष्टी टाकली. शरदुदाशये साधुजात सत सरसी जोदर श्रीमुषा दृशा. हे सुरतनाथ, आम्ही तुमच्या अशुल्क दासिका आहोत. तुमच्या दृष्टीने आम्ही घायाळ झालो का? माणूस अनेक निसर्गामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की त्या घटनांमध्ये, त्या दृश्यामध्ये, त्या वस्तूमध्ये मनुष्य आपल्या अंतःकरणाचं समर्पण करून टाकतो. समुद्राच्या तीरावरचा शांत सूर्यास्ताचा प्रसंग आहे. मनुष्य शांत होतोच त्या प्रसंगामध्ये. शांत स्वच्छ समुद्र किनारा आहे, आपल्या बरोबर कोणी नाही आहे. सूर्य अस्ताला जातो आहे, समुद्रामध्ये त्याचं प्रतिबिंब पडतं आहे, समुद्राच्या लाटांचा फक्त आवाज येतो आहे. अतिशय सुंदर रम्य असणाऱ्या त्या दृश्यामध्ये आपलं समर्पण मनुष्य केव्हाच करून टाकतो. निसर्गामध्ये अशा वस्तू आहेत, निसर्गामध्ये अशा पद्धतीच्या काही गोष्टी आहेत की त्यांचं सौंदर्य आम्हाला मोहित करतं. आम्ही आमचं अंतःकरण देऊन टाकतो. तिथून निघावंसं वाटत नाही, तिथं दुसरं कोणी यावं असं वाटत नाही. अंतःकरण शांत झालेलं असतं. पण जगतातल्या अशा सगळ्या सौंदर्य स्थळांना सुद्धा तुच्छ ठरवणारी तुमची दृष्टी आणि तुमची नेत्रकमल, त्या नेत्रकमलांनी आम्ही घायाळ झालो. जगतातलं सगळं सौंदर्य तुमच्या नेत्रापुढे तुच्छ आहे, ठीक आहे. नाजूकातलं नाजूक सौंदर्य कोणतं? गोपिका म्हणतात शरद ऋतूच्या काळामध्ये सरोवरामध्ये उमललेलं जे कमळ असतं, त्या कमळाच्या गाभ्याला सुद्धा तुच्छ ठरवणारे तुमचे डोळे. त्या डोळ्यांनी आम्ही घायाळ झालो. तुम्ही नेहमीच आमच्या इच्छा पूर्ण केल्या आहेत. आम्ही श्रुती रूपाने तुमच्याकडे आलो आणि तुमच्या विधिमुखानं केल्या जाणाऱ्या वर्णनाची अपेक्षा केली, तुमच्या सेवेची अपेक्षा केली, तुमच्या बरोबर केल्या जाणाऱ्या क्रीडेची, लीलेची अपेक्षा केली. तुम्ही आमच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या देवा. आणि आमचं मनोरथ असं जाणून आम्ही म्हणण्याच्या आत आमच्या अपेक्षा पूर्ण करणारे आपण आहात. आणि आपण आम्हाला दिसत नाही, आम्हाला सोडून जाता. वरद निघ्नतो नेहकिं वधा. हा वध नाही का आमचा? आम्हाला मारून टाकणं नाही का?
ज्याला आम्ही प्राण मानलं त्या प्राणाने आमच्या जवळ राहायचं सोडून आम्हाला सोडून दूर जाणं म्हणजे प्राण आमच्यापासून निघून जाणं म्हणजे आमचा वध करणं नाही का देवा? तुम्ही वारंवार आमचं रक्षण केलंय. गोकुळावर अनेक आक्रमणं झाली, वेगवेगळ्या पद्धतीची झाली, त्या सगळ्यात आमचं रक्षण केलंय. आणि रक्षण करणाऱ्यांनीच जीव घ्यावा हे कोणत्या शास्त्रात बसतं? एका बाजूने रक्षणही करता आणि दुसऱ्या बाजूने प्राणही काढून घेता. तुम्ही सर्व जीवांचे साक्षी आहात. ब्रह्मदेवाने तुम्हाला प्रार्थना केली म्हणून जगताच्या कल्याणाकरता आणि रक्षणाकरता तुमचा आविर्भाव झाला. पण तुम्ही जर सर्व जीवांचे साक्षी आहात तर आमच्याही अंतःकरणाचे साक्षी तुम्हीच आहात. आणि तुम्ही जर साक्षी आहात तर आमच्या अंतःकरणाला तुमच्या वियोगानं काय वेदना होतात हेही तुम्हाला कळू नये काय? कारण साक्षी म्हणजे त्या प्रसंगाचं ज्ञान असणारा. तो उदासीन असतो हे बरोबर आहे, पण तो बोद्धा असतो. बोद्धा उदासीन हा साक्षी. नुसता उदासीन असणारा साक्षी नसतो, मग कोणता दगडही साक्षी होईल. बोद्धाही साक्षी नसतो, कारण ज्याच्या साक्षी करता हे प्रयत्न चालू आहेत तोही साक्षी होईल. अखिल देहिनाम अंतरात्मदृक् तुम्ही आहात. जे लोक या संसाराला घाबरतात, जे लोक प्रपंचातून बाहेर पडू इच्छितात, पुरेपुरे हा संसार असं ज्यांना वाटायला लागतं, या संसारातल्या दुःखांनी आणि या संसारातल्या सांसारिक सुखांनी जे तप्त झालेले, जे त्रस्त झालेले आणि म्हणून त्या संसारातून बाहेर पडण्याकरता म्हणून जे तुमच्या चरणांना शरण येतात त्यांना आपण नेहमी निर्भय करत आलेला आहात. जे जे तुमच्याकडे येतात त्यांना तुम्ही आतापर्यंत रामावतार असो किंवा कोणताही अवतार, नरसिंह अवतार असो, जे जे संसार चक्राला घाबरून तुमच्या चरणाकमलाकडे आले त्यांना तुम्ही निर्भय बनवलं. सकृदेव प्रपन्नाय तवास्मितीचे याचते अभयं सर्वभूतेभ्यो ददाम्येतद् व्रतं मम. ते रामावतारात आपणच बोलला ना, जो जो मला शरण येईल त्याला मी अभय देईन, निर्भय बनवेन. लक्ष्मीचं पाणीग्रहण आपण केलं, सर्वांना अभयहस्त दर्शविला, सगळ्यांवर कृपेचा हात दाखवला, सगळ्यांवर कृपेचा हात ठेवला. लक्ष्मीचं पाणी ग्रहण केलं, तिचा हात हातात घेतला. त्या लक्ष्मीचं पाणी ग्रहण करणारे ते जे तुमचे हात आहेत तेव्हा आमच्या मस्तकावर ठेवा ना. आम्ही त्याच्यासाठी आसुसले आहोत. त्याच्याकरता 10 दिशांना तुमचा शोध घेत आम्ही फिरतो आहोत. एक गोपिका पुढे आली, ती म्हणाली, सगळ्या व्रजाचं दुःख दूर करणारे तुम्ही, पण तुमच्या नुसत्या मंद हास्यानं सुद्धा अनेक मोठमोठ्यांचे अभिमान गलित झाले. त्याच्याकरता तुम्हाला काही फार कष्ट करावे लागले नाही. तुम्ही नुसतं हसला, मंद स्मित केलं आणि अनेकांचे अभिमान गलित झाले, अनेकांचं गर्वहरण झालं. ब्रह्मदेव असला, इंद्र असला, देवादिदेव असले तरी त्यांचे अभिमान, भक्ताचे अनेक अभिमान तुम्ही गलित केलेत. आमच्या ठिकाणी अभिमान निर्माण झाला, आपण आम्हाला सोडून गेला. भक्तांचा गर्व तुमच्या साध्या स्मित हास्याने मावळतो. आमच्यात अभिमान निर्माण झाला, आमचं चुकलं देवा, अभिमान निर्माण व्हायला नको. आमची एवढीच प्रार्थना आहे, आम्हाला किंकरी रूपानं आपण स्वीकारा. किंकर शब्दाचा अर्थ आहे दास आणि किंकरी शब्दाचा अर्थ आहे दासी. आम्हाला किंकरी म्हणून, दासी म्हणून आपण स्वीकारा. आणि जलरुहाननं चारुदर्शय, ज्या रूपाकडे बघून, ज्या मुखाकडे बघून अत्यंत आनंद होतो ते मुख कृपा करून आम्हाला दाखवा.
गोपिकांनी खूप वेगवेगळ्या पद्धतीनं भगवंताचं वर्णन केलं. तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मशापहम श्रवणमंगलम श्रीमदाततम. भुवि गृणन्ति ते भूरिदा जनाः. तुमच्या संबंधातलं चिंतन, तुमच्या कथेचं अमृत हे अनेक तप्त जीवांना शांती प्रदान करणार आहे. तुमची कथा अमृत स्वरूप आहे. ज्यांनी ज्यांनी तुमची कथा ऐकली, कानाने अंतःकरणात उतरवून घेतली, ते अंतःकरण त्या कथेने भरून गेलं, तृप्त झालं. संसारामध्ये व्याकुळ झालेल्या जीवांना ती कथा अमृत रूप बनवते, अमर बनवते, तृप्त बनवते, शांत बनवते. खूप मोठमोठ्या लोकांनी त्याचं गायन केलं. त्या कथेचं गायन, त्या कथेचं श्रवण केलं, सगळी पाप निवृत्त होतात. कल्मश अपहम, कल्मश म्हणजे पाप, पापाचा अपहार करणारी तुमची कथा आहे. अंतःकरणातली सगळी पाप धुवून निघतात. श्रवण मंगलम, ती कथा ऐकल्याबरोबर जीवनाचं मांगल्य जीवनामध्ये सिद्ध होतं. तुमची ही कथा जी विस्तारानं सांगतात, भुवि गृणन्ति ते भूरिदा जनाः. तुमची ही कथा समाजामध्ये जगाला विस्ताराने जे सांगतात तेच खऱ्या अर्थाने दानशूर म्हणवले जातात. वस्तूचं दान देणारे दानशूर नाही, भगवंताची कथा जगाला देणारे खरे दानशूर. भूरिदा जनाः, ते भूरिदा आहे, मोठे दानशूर आहे. पुष्कळ वर्णन गोपिकांनी केलं. आम्ही सगळ्याचा त्याग करून तुमच्याकडे आलोय. पतिसुतान्वय भ्रातृबांधवान अतिविलंघ्यते अंत्युच्चतागतः. आम्ही सगळ्याचा त्याग करून देवा तुमच्याकडे आलो. वडिलाचा त्याग केला, आईचा त्याग केला, पतीचा त्याग केला, भावंडाचा त्याग केला, बहिणीचा त्याग केला, नात्या गोत्याचा त्याग केला. सगळ्याचा त्याग करून आम्ही तुमच्याकडे आलो. कोणताही संबंध ठेवला नाही, फक्त तुमचा संबंध ठेवला. त्वमेव माताचे पिता त्वमेव त्वमेव, तुमच्याशिवाय दुसरं काही नाही. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विण चाड नाही गोता. तुका म्हणे आता नाही दुसरं काही नको आता, फक्त तुम्ही आहात. बाकीचे संबंध हे कदाचित आम्हाला व्यावहारिक दृष्टीने संबंध मानले गेले असतील आमच्या बाबतीत, पण ते संबंध नित्य नाहीत, शाश्वत नाही. तुमचा संबंध नित्य आहे. आम्ही कोणत्याही जन्माला जाऊ द्या, जडाच्या जाऊ द्या, चेतनाच्या जाऊ द्या, पशुच्या जाऊ द्या, पक्ष्याच्या योनीला जाऊ द्या, तुमचा आमचा संबंध तोच आहे. संबंधात बदल नाही. आम्ही अंश, तुम्ही अंशी, तोच संबंध राहिला. आम्ही दास, तुम्ही मालक, हाच संबंध राहिला. तुम्ही आम्ही सख्यत्वानं राहिलो, तोच संबंध राहील देवा. आम्हाला दुसरा आता संबंध राहिला नाही. अशा रात्रीच्या वेळी तुम्ही जर आम्हाला भेटला नाहीत, आमचा अंगीकार केला नाही, तर आम्हाला सांभाळणार कोण? कृपा करा. आमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या वियोगामुळे कदाचित पुन्हा प्रपंचाकडे जाण्याचा विचार येईल देवा, तर तो विचार आमच्या अंतःकरणातला काढून टाका. आमचे सगळे हृदयरोग निवृत्त करा. व्रजवनौकसां व्यक्तिरंगते वृजिन हंत्र्यलं विश्वमंगलम त्यज मनात च. आमच्या अंतःकरणामध्ये जी व्याधी उत्पन्न झाली की ज्याच्यामुळे आमच्या अंतःकरणातला सगळा रोग निवृत्त होईल. स्वजन हृदरुजाम यांनी शोधन, त्या हृदय रोगाचा आपण नाश करा.
तुमच्या प्राप्तीकरता फिरतो आहोत. काटे कुठे बघत नाही, काही बघत नाही, वेळ बघत नाही आहे. आमच्या समोर काय वाढून ठेवलंय आम्हाला कल्पना नाही. पण जर आता तुम्ही आम्हाला भेटला नाही तर आम्हाला गेरी येईल. आम्ही इथेच बेशुद्ध होऊन पडू. कारण तुमच्या विना जगणं म्हणजे प्राणाशिवाय जगणं आहे देवा, आम्हाला हे नको. गोपिकांनी गोपीगीत गायलं. भगवान शुकाचार्य म्हणतात, परीक्षिती, गोपिकांचे हे उद्गार ऐकून त्यांच्या अंतःकरणाची ती तळमळ बघून, त्यांचा विलाप ऐकून भगवंताला सुद्धा वाटलं की यांना भेटलं पाहिजे. कारण त्या विलाप करत होत्या. इति गोप्य प्रगायन्त्यः प्रलपन्त्यश्च चित्रधा रुरुदु सुस्वरन राजन कृष्ण दर्शन लालसा. कशा करता? भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाच्या लालसेनी या गोपिका रडायला लागल्या. रुरुदुहु रडायला लागल्या. पण कशा? सुस्वरन, त्यांचं रडणं सुद्धा स्वरात होतं. काय भगवंताची कृपा असेल ती असेल. गोपिकांचं रडणं सुद्धा स्वरात आहे. आणि आम्ही स्वर लावला तरी लोकांना वाटतं हे रडतात का काय. रुरुदु सुस्वरन राजन, कशा करता? कृष्ण दर्शन लालसा. याचा दुसरा सरळ अर्थ असा आहे की भगवान श्रीकृष्णाच्या तीव्र लालसेने आपण रडलो तरी भगवंताला सुस्वर ऐकल्याचा आनंद मिळतो. पण त्याच्याकरता कृष्ण दर्शन लालसा पाहिजे. तीव्रतम लालसा अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. त्या मोठ्या मोठ्यानं रडायला लागल्या आणि त्यांचा तो वियोग बघून, त्यांच्या अंतःकरणातलं ते प्रेम बघून भगवान त्यांच्यामध्ये प्रकट झाले. तासाम आविर्भूत शौरी स्वयमान मुखांबुजा पीतांबरधरस्त्रग्वी साक्षात मन्मथ मन्मता. कामदेवाला सुद्धा ज्याचा मोह वाटावा, साक्षात मन्मथ म्हणजे काम, त्या कामाला सुद्धा ज्याचा काम वाटावा, ज्याचा मोह निर्माण व्हावा, असे भगवान पीतांबर धारण केलेले, गळ्यामध्ये वनमाला धारण केलेली ते परमात्मा तासाम आविर्भूत त्यांच्यामध्ये प्रकट झाले. त्यांच्यामध्ये भगवंताचं प्राकट्य झालं. स्वयमान मुखांबुजहा, त्यांच्या तोंडावर मंद स्मित झळकलेलं होतं. पीतांबर धरस्त्रग्वी, त्याने पीतांबर धारण केलेला होता. गळ्यामध्ये वनमाला धारण केलेली होती आणि साक्षात कामालाही मोहित करणारं रूप त्यांनी धारण केलं होतं. त्या आल्याचं बघित भगवान आल्याचं पाहिलं. तम विलोक्य आगतम विलोक्य, त्यांनी आल्याचं पाहिल्या बरोबर प्राण जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीला अचानक प्राणांचा लाभ व्हावा आणि तो झटकन उठून उभा राहावा, तशा गोपिका एकदम उभ्या राहिल्या. तम विलोक्य आगतम प्रेष्ठम